मंडळी नमस्कार, वेलकम टू अ न्यू व्लॉग. आम्ही थोडंसं आउटिंगला आलोय. आता आपण कुठे आहोत? कळंबोली सर्कलला आहोत. आई पप्पा जरा बाहेर जाणार आहेत फिरायला आणि कुमारला पण एक बॅग हवी आहे आणि अशी छोटी मोठी खरेदी आहे, त्यासाठी बघूया. आता निघालो, अचानक बेत झाला, काही ठरलेलं नव्हतं. आज शॉपिंग नवी मुंबईतून. अरुची झोप झाली मस्त, माझी पण झोप झाली. जेवून निघालो आम्ही, तरी पण पेटपूजा चालू आहे. बघूया आज काय नवीन खरेदी होते. असं काय डोक्यात नाही आहे. एखादी गोष्ट आवडली, घ्यावीशी वाटली तर घेणार. बॅग फक्त घ्यायची ते ठरलेलं आहे. पोहोचलोय, चाललोय आता मॉलमध्ये. अरुचं फर्स्ट टाइम असणार आहे, तो पहिल्यांदाच आला आहे मॉलमध्ये. मज्जा वाटते अरू? हा मज्जा वाटते. अरे वा 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 वा. आल्या आल्या आमची पहिली शॉपिंग म्हणजे अरूसाठी सँडल घेतली. कारण की जे शू मी घरून घालून आलेले ते त्याला माती लागलेली होती, सुकी माती. पण डॅडाने ब्लॅक कलरचं शर्ट घातलंय ना, डॅडाने उचलून गेल्यावर डॅडाला लागली माती. पण डॅडा बोलला नवीन पहिले आपण त्याला सँडल घेऊ. अरूला उचलायला त्याला अनकम्फर्टेबल नाही वाटलं पाहिजे. मग आम्ही मस्त भिंगरीवाली पहिली सँडल घेतली त्याला. काय हवं? कुमार लास्ट टाइम जेव्हा येऊन गेलेला इकडे मॉलमध्ये, तेव्हा त्यांनी IT लगेजमध्ये एक बॅग बघितलेली जी त्याला खूप आवडली आणि म्हणून आम्ही दुसरीकडे जास्त काय शोधत नाही बसलो. डिरेक्टली IT लगेजचा स्टॉल बघितला. इथे या छान छान बॅगा होत्या, ती ब्ल्यू येलो. फायनली त्यांनी ही दाखवली. त्या अपेरन्ससाठी पण छान वाटली आणि बेसिक फंक्शनॅलिटी पण तिची छान होती, स्टडी होती, क्वालिटी पण चांगली वाटली. अरूला ती आवडली. अरू आवडली बाबू? तुला आवडली? बॅगेला मधोमध एक चेन आहे जी पूर्ण ओपन केल्याने बॅग बऱ्यापैकी एक्सपांड होते. त्याच्यामुळे मग कमी सामान भरायचं असेल तरी ही बॅग चालेल, जास्त सामान भरायचं असेल तरी पण छान एक्सपांड होते. हँडल पण 2 साईडला होतं आणि स्टर्डी होती बॅग, त्याच्यामुळे कुमारने पण हीच पसंती केली. ही बॅग घेतली आम्ही. It's okay, it's okay, it's okay. Okay, it's okay, it's okay, it's okay, it's okay. काय नाही झाली उभी ती. इट्स ओके. थांब. अरू तुला आवडला बेटा? जिना आवडला तो? तिकडे जायचंय सारखं त्या जिन्यावरच जायचंय आम्हाला ना बाळा. नवीन काहीतरी कुतूहल. हो जाऊ. थांब, डॅडा जाऊ दे. डॅडा बिलिंग करतोय ना बाळा. मला घ्यायची होती सँडल, म्हणून बाटामध्ये जाऊन पाहिलं पण काय तेवढी आवडली नाही. मग कदाचित आम्ही डिकॅथलॉनला पण जाणार आहोत, तिकडे बघेन. आणि इथे आम्ही आता वेस्ट साईडला पण जाऊन येतोय. माझे पाय असे पण आहेत आणि असे पण आहेत. विड्थ पण जास्त आहे, हाईट पण जास्त आहे. त्याच्यामुळे सहजासहजी त्यातल्या त्यात आवडीची, त्यातल्या त्यात क्वालिटीची मिळणं मला नेहमीच फुटवेअरच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेमच राहिलेला आहे. जी डिझाईन आवडायची त्याच्यात माझी साईज नाही भेटायची, जी साईज फिट बसायची त्याच्यात डिझाईन नाही आवडायची. असं माझं आत्तापर्यंत नेहमीच झालेलं आहे. आता इथे एकदा वेस्ट साईडमध्ये जाऊन बघतोय. अदरवाईज आम्ही डिकॅथलॉनला घुसणार आहोत, तिकडे बघेन काय आवडतंय. एस्केलेटरवर त्याला सवय नाही ना, त्याचा फर्स्ट टाइमच आहे. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघ. मज्जा येते का मुलाला? काय रे, एका पोराला मज्जा येते का? बबड्या, एवढी मज्जा येते का तू मम्माला लक्ष पण भाव देत नाही मम्माला? एवढी मज्जा येते त्याला. पडशील पाठी. काय बघू आणि काय नको असं झालंय त्याला. काढायचं का? काढायचं. तुझी भिंगरी बघ कशी आहे भिंगरी. हो काढूया. हे बघ. अरे देवा. हो काढूया. काढ बाबा काढ. खाऊ हवा? काय हवं? खाऊ. अरूला वाटतेय मज्जा, काहीतरी वेगळं. थांब, आपण खाऊ सांगितलंय, तू येतोय अजून? असे पळायचं नाही बाळा. चप्पल शूज घाल आणि पळा. चल. कसे लागते?
चाललो ना बाबू? कुठे चाललो आपण? हो. बरं चला. कसे खेळतात ना ते दीदी दादा? तू पण खेळतो? तू कसे खेळतो दाखव. अच्छा खेळतो. त्या तिकडे खेळतायत ना ते बघून बाद झाला. हां हां. वाव, नाही इथे नाही खेळायचं आता, सध्या पकड हातात. कुठे बसला अरू? बॉल नको, पकड सावकाश. अरुने मस्त तिकडे डिकॅथलॉनमध्ये पण दादू शोधला बॉल बरोबर खेळायला. आम्हाला काही कोणाची ओळख नाही लागत, आम्ही पहिले स्माईल शेअर करतो आणि मग सगळे आमच्याशी खेळायला लागतात. इकडे येतो, या ताईंकडे गेला पहिले खेळायला, नंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आवाज दिला, मग आम्ही त्या दादू बरोबर खेळलो. या दिव्याचं नाव आहे अखंड ज्योत दिया विथ वात लिफ्टिंग स्क्रू. जी मंडळी सतत पारायण करतात किंवा ज्यांच्याकडे धार्मिक कार्यक्रम होतच असतात, पूजा असेल दुसरे काही असेल, तर त्यांनी हा दिवा नक्की घ्यावा. अखंड दिवा आहे. एकदा भरपूर तेल टाकायचं, प्रॉपर वात सेट करायची, तो व्यवस्थित खूप तास चालत राहतो. आता सध्या लग्नसराई पण येते, तुम्ही अशा एका लग्न घरासाठी भेट म्हणून पण हा देऊ शकता. तुमच्याकडे जर केळवणाची पद्धत असेल तर नवरा नवरीला तुम्ही भेट देऊ शकता, आहेर सुद्धा करू शकता, नवरीला उपयोग होईल तिच्या सासरी. लग्न कार्यांमध्ये कसं आहे, आमच्याकडे तरी आरतीच्या ताटामध्ये दिवा ठेवतो आणि तो 17 वेळा विझतो, मग तो सारखा पेटवत बसावा लागतो. त्याच्यापेक्षा हा चांगला ऑप्शन आहे. थोडीशी स्पेस घेईल, पण एकदा का तो पेटवला आणि हे कवर त्याच्यावर ठेवलं की विझायचं टेन्शन नाही, तर सतत पेटवत बसवायची गरज नाही. तुमचं जर लग्न घर असेल, तुम्ही एकदाच सकाळी हा दिवा लावला देवपूजेच्या वेळेला, पुन्हा तुम्हाला बघायची गरज नाही सतत, कारण की आपण फंक्शन्समध्ये बिझी असतो. एकदाच लावून ठेवा, तो छान तेवत राहील. तुम्ही सतत पारायण करत असाल, सप्ताह तुमच्या इथे सुरू असतील, तर अशा वेळेला अखंड दिवा खूप जण लावतात. त्यानंतर नवरात्रींमध्ये सुद्धा बऱ्याच जणांच्या घरी अखंड दिवा तेवत असतो. असा सुद्धा डेली यूजमध्ये अखंड दिवा खूप जणांच्या देवाऱ्यामध्ये असतो तेवत. फक्त मग लक्ष ठेवावं लागतं तेल संपलंय का वगैरे, तर हा बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी. तासनतास चालत राहील. मटेरियल प्युअर ब्रास आणि ती जी काच आहे ती बोरोसिलिकेट ग्लास आहे. पितळेचा दिवा आहे. ही जी वाटी आहे ज्याच्यामध्ये आपण तेल ओततो बऱ्यापैकी मोठी आहे. 250 ml पर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये तेल एकदाच ओतून ठेवू शकता. हा दिवा मंडळी मला पाठवला आहे आपल्या एका व्ह्युअरने. ह्याची कॉस्ट आहे 1850 रुपये प्लस शिपिंग. 10 ते 12 दिवसांमध्ये तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल. तुम्हाला जर हा ऑर्डर करायचा असेल तर इथे समोर मी कॉन्टॅक्ट नंबर देते, तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकता. डिकॅथलॉनमधून कुमारने हा एक स्टूल पण उचलला, कारण की त्याचं साईटवर काम चालू असतं. मग हा असा स्टूल आहे फोल्डेबल, जो कारमध्ये ठेवलेला असेल आणि साईटवर खूप ऊन असेल किंवा काय बसायला जागा नसेल, तर हा फक्त असा अनफोल्ड करायचा, थोडासा फ्लॅट करायचा आणि मग ह्याच्यावर आपण बसू शकतो. ठीक आहे, कॉम्पॅक्ट आहे तसा, इझिली तो फोल्ड होऊन जातो. ह्याची कॅपॅसिटी आहे 110 किलो मॅक्सिमम वजन असणारा व्यक्ती ह्याच्यावर आरामात बसू शकतो. म्हणजे कुमारचं कमी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, 2 किलो. तू कशाला जगाला सांगतोय तुझं वजन किती आहे ते? त्याला काय फरक नाही पडत. सो कुमार बसू शकतो ह्याच्यावर. कुमारच्या वजनाचं कोणी असेल तर आरामात बसू शकतं. आणि घेतले मी माझ्यासाठी शूज. हा ब्लॉग तुम्ही पाहिला त्याबद्दल आभारी आहे. पुन्हा भेटू लवकर. बाय बाय, टाटा, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.